हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा इम्पॉर्टंट MCQ पार्ट 1 कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 50 मिक्स MCQज घेतलेले आहेत, जे आपण टॉपिक्स आहेत आपल्याजवळ. ठीक आहे. जे अकाउंट्स क्लर्कसाठी आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्सचे आपण इथे मिक्स MCQज घेतले आहे. मीन्स समजा की एक मॉक पेपरच आपण इथे घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण टोटल 50 क्वेश्चन्स कव्हर करत आहे. तर असेच आपण MCQज कव्हर करणार आहे टिल एक्झामपर्यंत. मिनिमम आता आपल्याजवळ 15 डेज बाकी आहे आणि 15 डेजमध्ये आपण मिनिमम 15 असे व्हिडिओज बनवणार आहे जे 50-50 क्वेश्चन्सवर डिपेंड आहे. ठीक आहे. तसंच ज्यांना थोडी जास्त प्रॅक्टिस करायची असेल किंवा त्यांना काही सिलेबस आतापर्यंत कव्हर नाही झालेला असेल तर त्यांनी PDF परचेस करून घ्या. PDFमध्ये सगळेच MCQज कव्हर दिलेले आहेत आणि जेवढा टाईम होईल तेवढा PDF जर तुम्ही रेफर कराल तर तुमचे मोस्ट ऑफ द जे अकाउंटचे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर महाट्रान्सकोची ऑल इन वन जे PDF आहे ते तुम्ही परचेस करा, जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन्स आहे अकाउंट्स रिलेटेड ते सर्व कव्हर होतील. अकाउंटची जे बुक आहे ते कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, तर त्याच्यामुळे ते रीड करायला पण इझी आहे आणि लवकर समजण्यासाठी पण चांगलं आहे. जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले तर तुम्ही अकाउंट बेस्ड जे 50 क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. 7 सब्जेक्ट मिळून ते पूर्ण ऑल इन वन एक PDF आहे. ठीक आहे. तर आज आपण इथे मॉक पेपर म्हणजे मॉक पेपरच समजून घ्यायला की मॉक पेपर 1 सॉल्व्ह करत आहे, जे इम्पॉर्टंट MCQज आहे, जे पॉसिबिलिटी आहे की एक्झाममध्ये येऊ शकतात, त्यानुसारच आपण हे MCQज कव्हर करत आहे. असे टिल एक्झामपर्यंत म्हणजे 5-6 जूनला जी आपली एक्झाम्स आहे, 6 जुलै 2025ला जी आपली एक्झाम आहे त्यानुसार आपण इथे पेपर्स बनवत आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल तर नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की आपले डेली आता 3 to 4 व्हिडिओज जे आहेत ते अकाउंट्सवर मी तुम्हाला पोस्ट करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील आणि सर्व टॉपिकच्या ज्या प्लेलिस्ट आहेत ते चॅनलच्या पेजवर ऑलरेडी आहेत. तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन पूर्ण ज्या प्लेलिस्ट आहे, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, GST, फायनान्स मॅनेजमेंट, सगळ्या A to Z प्लेलिस्ट तुम्हाला तिथे मिळून जातील. ज्यांनी आतापर्यंत त्या प्लेलिस्ट नाही बघितल्या त्या प्लेलिस्ट बघा, त्याच्यातले व्हिडिओज बघा, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. मीन्स 15 डेजचा जो टाईम आहे तो तुम्हाला पूर्ण युटिलाइज करायचा आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट MCQज, याच्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन सांगणार नाही, याच्यामध्ये डायरेक्ट आपण क्वेश्चन आणि आन्सरच सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कॉन्स्टिट्यूट इन्साइडर ट्रेनिंग अंडर द कॉर्पोरेट लॉ. खालीलपैकी काय इन्साइडर ट्रेनिंग अंतर्गत येत नाही. तर आन्सर आहे थर्ड, युझिंग पब्लिक ॲनालिस्ट रिपोर्ट टू मेक ट्रेड. मीन्स सार्वजनिक विश्लेषण अहवालावर आधारित व्यवहार करणे हे येत नाही. पण बाईंग शेअर बेस्ड क्वार्टरली अँड रिझल्ट बिफोर पब्लिक रिलीज, त्याच्यानंतर ट्रेडिंग बाय ऑडिटर क्लोज रिलेटिव्ह बेस्ड ऑन टिप्स अँड सेलिंग शेअर आफ्टर रिसिव्हिंग अनपब्लिश मर्जर, या ज्या 3 आहेत, या 3 पॉईंट्स जे आहेत ते इन्साइडर ट्रेनिंग अंडर कॉर्पोरेट लॉमध्ये येतात. पण युझिंग पब्लिक ॲनालिस्ट रिपोर्ट टू मेक ट्रेडर्स हे येत नाही. मीन्स सार्वजनिक विश्लेषण अहवालावर आधारित व्यवहार करणे नाही. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, अंडर ABC कॉस्टिंग कॉस्ट आर ट्रेस टू. ABC कॉस्टिंगमध्ये खर्च कोणाशी निगडीत केला जातो. तो आन्सर आहे सेकंड, ॲक्टिव्हिटीज. मीन्स क्रियाकलाप. नेक्स्ट, थर्ड, ट्रेनर रेशिओ कन्सिडर विच रिस्क एलिमेंट. ट्रेनर गुणोत्तर कोणती जोखीम मोजतो. तो आन्सर आहे सेकंड, बीटा. नेक्स्ट, फोर्थ, विच रिझर्व इज रिक्वायर्ड फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर फ्रॉम प्रॉफिट. नफा वापरून प्राधान्य शेअर्स परतफेड करताना कोणता राखीव निधी तयार करा. आन्सर आहे फर्स्ट, कॅपिटल रिडम्शन रेशिओ, भांडवल परतफेड राखीव निधी. नेक्स्ट, फिफ्थ, सेक्शन 80 JJAA ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट अलाउ डिडक्शन फॉर. कलम 80 JJAA कोणत्या प्रकारच्या कपात देतो. तो आन्सर आहे सेकंड, न्यू एम्प्लॉयमेंट जनरेशन, नवीन रोजगार निर्मिती. नेक्स्ट, सिक्स, हाय ऑपरेटिंग लिव्हरेज इम्प्लाइज हायर सेन्सिटिव्हिटी टू. उच्च ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे कोणत्या घटकाला जास्त संवेदनशीलता असते. तर आन्सर आहे थर्ड, सेल्स व्हॉल्यूम, विक्री प्रमाण. ठीक आहे. नेक्स्ट, सेवन्थ, अंडर GST ITC कॅन क्लेम ओनली व्हेन. GST अंतर्गत ITC कधीच दावा केला जाऊ शकतो. आन्सर आहे फोर्थ, गुड्स अँड रिसिव्ड
invoice recorded, second tax payment made by supplier and return is filled. The answer is all of the above. Means माल मिळाल्यावर आणि बिल बुकात घेतल्यावर, पुरवठादाराने जीएसटी भरल्यावर आणि रिटर्न भरल्यावर, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 8. अ कंपनी विथ हाय DOL अँड DFL इज कन्सिडर्ड. उच्च DOL अँड DFL असलेली कंपनी कशी समजली जाते? आन्सर आहे थर्ड, हाय लिव्हरेज, अत्यंत उत्तोलनित. नेक्स्ट 9th. अंडर कंपनी ऍक्ट बाय बॅक ऑफ शेअर कॅन बी डन फ्रॉम. कंपनी कायद्यानुसार शेअर्सची पूर्ण खरेदी कशावरून करता येते? तर बघा, फ्री रिझर्व्ह मधून पण करता येते, सिक्युरिटी प्रीमियम मधून पण, आणि प्रोसीड अर्लियर ऑफ इश्यू. तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स मोकळे राखीव, सिक्युरिटी प्रीमियम आणि आधीच्या इश्यूचे उत्पन्न. नेक्स्ट 10. EVA मीन्स इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड इज कॅल्क्युलेट ॲज. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड कशी मोजली जाते? तर आन्सर आहे नो पार्ट मायनस WACC इंटू कॅपिटल एम्प्लॉईड. त्याच्याने इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड मोजली जाते. नेक्स्ट 11th. इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड कंपनी ॲक्ट विच विल प्रिवेल. लेखा मानक आणि कंपनी कायद्यात विरोध करतो तेव्हा कोणते प्राधान्य लागू होते? आन्सर आहे सेकंड, ऑडिटर प्रोफेशनल जजमेंट, लेखा परीक्षकाचा निर्णय. नेक्स्ट 12th. इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन फिफो इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. महागाईच्या परिस्थितीत फिफो साठा मूल्यांकनाचे परिणाम कोणते? आन्सर आहे ओव्हरस्टेट प्रॉफिट, नफा जास्त दाखवतो. नेक्स्ट 13. इनडायरेक्ट टॅक्स विच इज कॅपिटल रिसिप्ट. थेट करारमध्ये कोणती भांडवली प्राप्त आहे? आन्सर आहे सेकंड, कंपेन्सेशन फॉर लँड ॲक्विजिशन, जमीन अधिग्रहणासाठी भरपाई. नेक्स्ट 14. इन कॉस्ट ऑडिट प्रोप्रायटरी ऑडिट रिलेट्स टू. युक्तिवादीच्या लेखापरीक्षण कोणाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, व्हॅल्यू फॉर मनी डिसिजन मीन्स मूल्य आधारित निर्णय मूल्यांकनासाठी. तसंच बघा, महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7ही सब्जेक्ट जे महाट्रान्सकोला आहेत ते पूर्ण कव्हर आहेत. त्याचे MCQs आहेत, 7000 MCQs कव्हर आहे याच्यामध्ये, आणि कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ही PDF जी आहे तुम्हाला 750ला मिळणार. याच्यामध्ये तुम्हाला सर्वच MCQs मिळणार. तुम्हाला अदर सोर्स करण्याची काही गरज नाही, याच्यामध्ये सगळे MCQs तुम्हाला दिलेले आहेत. तर ज्यांनी आतापर्यंत ही PDF नाही घेतलेली आहे, ही PDF घेऊन घ्या, जेणेकरून 15 दिवसाचा जो तुमचा अभ्यास आहे तो लवकरात लवकर या PDF मधनं तुमचा होऊन जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला ही PDF परचेस करायची असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला मेसेज करून इथनं PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे 15. विच स्टेटमेंट शो कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो. खालीलपैकी कोणते विधान रोख प्रवाह दर्शवते? आन्सर आहे थर्ड, कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह पत्रक. नेक्स्ट 16. यूज ऑफ डॅशबोर्ड इन डेटा ॲनालिटिक्स. डेटा ॲनालिटिक्समध्ये डॅशबोर्डचा उपयोग कसा होतो? तर आन्सर आहे रिअल टाइम मॅट्रिक्स व्हिज्युअलायझेशन मीन्स प्रत्यक्ष आकडेवारीचे दृश्य दाखवतो. नेक्स्ट 17. कॉस्ट ऑडिट रिपोर्ट मस्ट बी फिल्ड इन. कॉस्ट ऑडिट रिपोर्ट कोणत्या फॉर्ममध्ये सादर करावा लागतो? तर आन्सर आहे CRA 4 मध्ये. नेक्स्ट 18. वेन मार्जिनल कॉस्ट इक्वल्स टू मार्जिनल रेव्हेन्यू. सीमांत खर्च आणि सीमांत उत्पन्न असताना कंपनी काय दर्शवते? आन्सर आहे मॅक्झिमाइज प्रॉफिट मीन्स नफा वाढवत आहे हे. नेक्स्ट 19. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट एम टू. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा उद्देश काय आहे? आन्सर आहे सेकंड, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड कॉम्पिटिटिव्हनेस, उत्पादकता व स्पर्धात्मकता सुधारणा. नेक्स्ट 20. नॉट अ फीचर ऑफ LLP. खालीलपैकी कोणते LLPचे वैशिष्ट्य नाही? तर आन्सर आहे फोर्थ, इझी इश्यू ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्सची सहज विक्री इज नॉट अ फीचर ऑफ LLP बट सेपरेट लिगल एंटिटी. त्याच्यानंतर लिमिटेड लायबिलिटी अँड परपेच्युअल सक्शन इज अ फीचर ऑफ LLP. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, मर्यादित उत्तरदायित्व आणि सतत उत्तराधिकार. ठीक आहे. पण याचा आन्सर काय? लास्ट, इझी इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे जे वैशिष्ट्य नाही आहे ते सांगायचं. नेक्स्ट 21. इररिलेव्हंट कॉस्ट इन डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रियेत अप्रासंगिक खर्च कोणता आहे? आन्सर आहे थर्ड, संक कॉस्ट, अचल खर्च. नेक्स्ट 22.
प्रायमरी ऑडिट ऑब्जेक्टिव्ह अंडर द कंपनी ऍक्ट, कंपनी कायद्यानुसार लेखापरीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आन्सर आहे सेकंड, एक्सप्रेस ओपिनियन, खरी व योग्य मते मांडणे. नेक्स्ट 23, इन बीईपी कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स ब्रेक इव्हन पॉइंट, योगदान कोणाच्या समतुल्य असते? तर आन्सर आहे फर्स्ट, फिक्स्ड कॉस्ट, स्थिर खर्च. नेक्स्ट 24, बॅसल 3 मिनिमम कार रिक्वायरमेंट मीन्स CAR, बॅसल 3 मध्ये CAR किती असतो? आन्सर आहे फोर्थ 10.5%. नेक्स्ट 25, एंजल इन्व्हेस्टर रेफर्स टू, एंजल गुंतवणूकदार म्हणजे कोण? आन्सर आहे सेकंड, अर्ली स्टेज इन्व्हेस्टर, सुरुवातीचा खाजगी गुंतवणूकदार, त्यालाच म्हणतो आपण एंजल इन्व्हेस्टर. नेक्स्ट 26, अ कंपनी पे डिव्हिडंड आउट ऑफ पास्ट रिझर्व, धिस इज कॉल्ड, कंपनीने पूर्वीच्या राखीव निधीतून लाभांश दिला याला काय म्हणतात? आन्सर आहे फोर्थ, डिव्हिडंड आउट ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट, साचलेल्या नफ्यातून लाभांश. नेक्स्ट 27, अ प्रोजेक्ट इज एक्सेप्टेबल इफ इट्स IR इज, प्रकल्प स्वीकारार्ह ठरतो जर त्याचा IRR खालीलपैकी कशापेक्षा जास्त असतो? तर आन्सर आहे फोर्थ, मोर दॅन कॉस्ट कॅपिटल, भांडवल खर्चापेक्षा जास्त. नेक्स्ट 28, इन LLP लायबिलिटी ऑफ पार्टनर इज, LLP मध्ये भागीदाराची जबाबदारी कशी असते? आन्सर आहे थर्ड, लिमिटेड टू एक्सटेंड कॉन्ट्रीब्युशन, योगदानाच्या मर्यादेपर्यंत. नेक्स्ट 29, सिक्स सिग्मा मेथॉलॉजी एम्स ॲट, सिक्स सिग्मा पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? आन्सर आहे झिरो एरर ऑर डिफेक्ट्स, ठीक आहे, त्रुटी शून्यता. नेक्स्ट 30, अंडर स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट BSc स्टँड फॉर, स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट BSc म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, बॅलन्स स्कोर कार्ड, संतुलित गुणांक पत्रक. नेक्स्ट 31, अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर, आयकर कायद्यानुसार अपूर्ण अवमूल्यन किती वर्षे पुढे नेता येते? आन्सर आहे अनलिमिटेड पिरियड, अमर्यादित कालावधी. नेक्स्ट 32, द प्रायमरी रोल ऑफ कॉस्ट ऑडिटर इज टू, कॉस्ट ऑडिटरची प्राथमिक भूमिका काय असते? तर आन्सर आहे थर्ड, एन्श्युअर कॉस्ट इफिशियन्सी अँड कंपायलन्स, खर्च कार्यक्षमता व अनुपालन सुनिश्चित करणे. नेक्स्ट 33, वेन अ कंपनी इश्यू शेअर अबोव फेस व्हॅल्यू द एक्सेस गोज टू, कंपनीने अंकित किमतीपेक्षा जास्त दराने शेअर्स विकल्यास जास्त रक्कम कुठे जमा केली जाते? तर आन्सर आहे थर्ड, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट, सिक्युरिटी प्रीमियम खात्यामध्ये. तसंच बघा महाट्रान्सकोची मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट मॉक टेस्ट आहे पॅटर्न वाईज. IBPS जो एक्झाम पॅटर्न आहे आपला महाट्रान्सकोचा, त्या पॅटर्ननुसार इथे 10 मॉक टेस्ट आहे विथ कंप्लीट सोल्युशन्स आहे. याची प्राइस आहे 150. 15 डेज बाकी आहे, जरी 10 मॉक टेस्ट सॉल्व केले तरी आपली चांगली प्रॅक्टिस होईल, टाईम मॅनेजमेंट होईल. याच्यामुळे प्रॅक्टिस सेट डेली एक मॉक पेपर सॉल्व करा, जेणेकरून तुमची 10 दिवस कंप्लीट प्रॅक्टिस होईल पेपरची, कारण की टाईम मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे. 130 क्वेश्चन्स आहे, 130 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचं आहे विथ टाईम मॅनेजमेंट. त्याच्यामुळे PDF परचेस करून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होणार आणि मॉक टेस्टमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत हे पण तुम्हाला कळून जाणार. ठीक आहे. जर ज्यांना पण PDF हवी असेल, इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून इथनं PDF तुम्ही घेऊ शकता. दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठी लँग्वेजमध्ये पण आहे. ज्यांना मराठीमध्ये पाहिजे असेल ते मराठीमध्ये मिळणार, ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल त्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 34. इन बिझनेस कम्युनिकेशन अ बॅरिज टू कम्युनिकेशन इज, व्यावसायिक संवादामध्ये अडथळा ठरणारा घटक कोणता आहे? तर आन्सर आहे सेकंड, फिजिकल डिस्ट्रॅक्शन, भौतिक वैतव्य. नेक्स्ट 35. द मॅचिंग प्रिन्सिपल इन अकाउंटिंग मीन्स, हिशोबाशास्त्रातील मॅचिंग तत्व म्हणजे काय? तर आन्सर आहे फर्स्ट, एक्सपेन्सेस मस्ट मॅच विथ रेव्हेन्यू ऑफ सेम पिरियड, खर्च व उत्पन्न यांचा कालावधी समान असावा. ठीक आहे. नेक्स्ट 36. विच इज नॉट अ मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट, खालीलपैकी कोणता मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट नाही? आन्सर आहे फोर्थ, इक्विटी शेअर्स. ठीक आहे. पण ट्रेझरी बिल जे आहे ते पण असते मनी मार्केट, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, हे तिन्ही जे आहे ते मनी मार्केट आहे, पण इक्विटी शेअर इज नॉट अ मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट.
नेक्स्ट 37 नॉन डायव्हर्सिफिकेबल रिस्क इज नोन ॲज विविधीकरण न करता येणारी जोखीम म्हणजे कोणते? आन्सर आहे थर्ड सिस्टमॅटिक रिस्क संघटित जोखीम जी आहे ती नॉन डायव्हर्सिफिकेबल रिस्क आहे. नेक्स्ट 38 ॲज पर LLP ॲक्ट ऑडिट इज मॅन्डेटरी इफ टर्नओव्हर एक्सीड LLP कायद्यानुसार ऑडिट अनिवार्य कधी होते? तर आन्सर आहे एक्सीड अबोव 40 लाख जेव्हा टर्नओव्हर 40 लाखापेक्षा जास्त होतो तेव्हा. नेक्स्ट 39 कोर प्रिन्सिपल ऑफ लीन मॅनेजमेंट इज लीन मॅनेजमेंटचे मुख्य तत्व काय आहे? आन्सर आहे थर्ड एलिमिनेट वेस्ट अपव्यय कमी करणे. नेक्स्ट 40 गोइंग कन्सर्न ॲझम्पशन मीन्स गोइंग कन्सर्न गृहीतक म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड बिझनेस विल ऑपरेट इनडेफिनेटली व्यवसाय अखंड सुरू राहील असं समजून येते. नेक्स्ट 41 डबल एंट्री सिस्टम मीन्स डबल एंट्री सिस्टम म्हणजे काय? आन्सर आहे रेकॉर्डिंग इन टू अकाउंट दोन खात्यामध्ये नोंद करणे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. मी ट्राय करत आहे की डेली तुम्हाला मिनिमम 4 व्हिडिओज अकाउंटचे पोस्ट करणार. जे आपली रिव्हिजन बेस्ड MCQ सिरीज चालू आहे तिथे कंटिन्यू राहणार. प्लस ही इम्पॉर्टंट सिरीज एक नवीन आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि जे आपले बाकी जे 7 सब्जेक्टचे रिमेनिंग MCQज बाकी आहेत ते सुद्धा आपण ट्राय करण्याचं म्हणजे कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा की मला पण मोटिवेशन मिळणार प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ लवकरात लवकर बनवू. नेक्स्ट 43 कस्टम व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट इज डिटरमाइंड बाय आयात मालाचे सीमाशुल्क मूल्य कशाने ठरते? आन्सर आहे थर्ड ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मेथड व्यवहार मूल्य पद्धतीनुसार. नेक्स्ट 43 नॉट इन्क्लुडेड इन कॅपिटल एम्प्लॉयड कॅपिटल एम्प्लॉयडमध्ये काय समाविष्ट होत नाही? आन्सर आहे करंट लायबिलिटी चालू दायित्वे हे कॅपिटल एम्प्लॉयडमध्ये समाविष्ट होत नाही. पण इक्विटी कॅपिटल रिझर्व्ह अँड सरप्लस अँड टर्म लोन हे होते. ठीक आहे. नेक्स्ट 44 GST टॅक्स ॲडमिनिस्ट्रेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारद्वारे प्रकाशित GST कर कोणता आहे? आन्सर आहे थर्ड SGST. ठीक आहे. नेक्स्ट 45 प्रायमरी डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अँड ऑपरेटिंग लीज फायनान्शियल व ऑपरेटिंग लीजमधील मुख्य फरक काय आहे? आन्सर आहे रिस्क अँड रिवॉर्ड ट्रान्सफर जोखीम व लाभ हस्तांतरित करणे हा डिफरन्स आहे. नेक्स्ट 46 फेअर व्हॅल्यू अंडर IND-AS मीन्स IND-AS नुसार फेअर व्हॅल्यू म्हणजे काय? तर आन्सर आहे मार्केट बेस्ड एक्झिट प्राइस बाजाराधारित बाह्य किंमत. नेक्स्ट 47 प्रोजेक्ट NPV बिकम 0 वेन प्रकल्पाचे NPV शून्य कधी होते? तर आन्सर आहे सेकंड कॅश इनफ्लो IR इक्वल्स टू कॉस्ट कॅपिटल डिवाइड बाय IR मीन्स भांडवल खर्च जेव्हा असतो तेव्हा. नेक्स्ट 48 नॉट अ व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटचे वैध उद्दिष्ट नसलेला पर्याय कोणता? आन्सर आहे थर्ड इन्शुरिंग बिझनेस प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे. पण बघा फ्रॉड डिटेक्शन पण ऑब्जेक्टिव्ह आहे फायनान्शियल स्टेटमेंट व्हेरिफिकेशन पण आहे आणि लीगल कंपायलन्स पण आहे. ठीक आहे. पण इन्शुरिंग बिझनेस प्रॉफिटेबिलिटी इज नॉट अ व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट. नेक्स्ट 49 प्रायमरी बेनिफिट ऑफ पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ विविधीकरणाचा मुख्य फायदा कोणता आहे? आन्सर आहे थर्ड रिड्यूस अनसिस्टमॅटिक रिस्क. ठीक आहे. असंघटित जोखीम कमी करणे. नेक्स्ट 50 कॉस्ट रेकॉर्ड मॅन्डेटरी अंडर CWA रेग्युलेशन फॉर CWA नियमानुसार कॉस्ट रेकॉर्ड बंधनकारक असते. तर केव्हा असते? जेव्हा कंपनी अंडर सेक्शन 148 ॲक्ट असतो. ठीक आहे. कलम 48 अंतर्गत कंपन्यांना कॉस्ट रेकॉर्ड मॅन्डेटरी असते. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्सच्या ऑल इन वन PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7ही सब्जेक्ट कवर आहे. त्याची प्राइस आहे 750. मॉक पेपरसुद्धा आहे अकाउंट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चनसुद्धा आहे आणि रिव्हिजनची PDF सुद्धा आहे. तर ज्यांना पण जी PDF हवी असेल इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.